उन्हाळ्यात अंगाला थंडावा देणारा आणि चविष्ट असा लग्नाच्या पंक्तीत मिळणारा मठ्ठा आता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास पारंपरिक स्टाईलमध्ये मठ्ठा कसा बनवायचा ते अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं आपल्याला मिक्सरचं मोठं जार घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फ्रेश घट्ट दही घ्यायचं आहे 1 वाटी. त्याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला 1 हिरवी मिरची घालायची, 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे, 10 ते 12 आपल्याला पुदिन्याची पानं घालायची आहेत. नंतर आपल्याला भाजलेले जिरेची पूड घालायची आहे 1 चमचा, अर्धा चमचा आपल्याला सेंदव मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा रेग्युलरचं आपलं रोजचं जे भाजीला वापरतो तर ते मीठ घालायचं. नंतर 1 वाटी त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता बघा इथं आपला मस्त असा मठ्ठा तयार झालेला आहे. आता इथं बघा हे खूप असं म्हणजे दाटसर आहे, घट्ट आहे आणि मठ्ठा हा कसा पातळ असतो, जास्त घट्ट पण नसतो. याच्यामध्ये आपल्याला परत पाणी घालायचं आहे. तर हा मठ्ठा उन्हाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट आहे आणि पचनासाठीही खूप फायदेशीर आहे. एकदा तुम्ही नक्की या पद्धतीने मठ्ठा बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही पण एकदा या पद्धतीने थंडगार असा शरीराला थंडावा देणारा हा मठ्ठा एकदा बनवून बघा आणि तुम्ही बनवलेला हा मठ्ठा कसा झाला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून आभार.